गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, म्हणजे जसा हा मार्च महिना सुरू झाला तेव्हापासून माझ्या ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी आहेत तर त्यांनी मला बऱ्याच वेळा कमेंट करून पाठवलं की ताई, आपण जी काही किशोरी बैठक घेतो तर या मार्च महिन्यामध्ये या किशोरी बैठकीसाठी आपण कुठल्या प्रकारचा विषय वगैरे निवडायचा किंवा कुठल्या विषयाची माहिती उपस्थित किशोरींना द्यायची, त्याचं प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं याबाबतचा व्हिडिओ बनवा. परंतु ताई, काही कारणास्तव हा व्हिडिओ बनवायला मला थोडासा उशीर झालेला आहे. परंतु आजचा हा किशोरी बैठकीचा व्हिडिओ अतिशय अभ्यासपूर्वक तुमच्यासाठी बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओमधून स्किप करू नका, कारण या व्हिडिओमध्ये किशोरी बैठक म्हणजे प्रत्येक किशोरी बैठकीसाठी कशा प्रकारे आपण याचा उपयोग करायचा आहे अशी उपयुक्त अशी माहिती यातून तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व इतर तुमच्या अशा मैत्रिणींपर्यंत देखील या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. चला तर मग ज्या टॉपिकसाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो बघूयात. तर बघा, किशोरी बैठक मार्च 2025. तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण दिनांक टाकून घ्यायचे आहे की ज्या दिनांकाला आपण ही किशोरी बैठक घेणार आहोत. तर बघा, सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण की कुठल्या विषयावरती किशोरींना आपण माहिती वगैरे देणार आहोत तर त्याचा विषय लिहून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा, मासिक पाळी म्हणजे काय, पाळीतील स्वच्छता व आहार. तर अशा प्रकारे मी विषय लिहून घेतलेला आहे. तर प्रोसिडिंग बघा कशा प्रकारे लिहिलेलं आहे. वरील विषयास अनुसरून श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वीट या ठिकाणी किशोरी मुलींची बैठक भरवण्यात आली व उपस्थित मुलींना पुढील प्रमाणे माहिती देण्यात आली. तर आम्ही जे काही आमचा हायस्कूल वगैरे आहे तर अशा ठिकाणी ही किशोरी मुलींची बैठक आयोजित केलेली होती व या बैठकीमध्ये वरील विषयास अनुसरून आम्ही पुढील प्रमाणे उपस्थित किशोरींना माहिती दिली. तर बघा, सुरुवातीला मासिक पाळी म्हणजे काय. तर मासिक पाळी म्हणजे असा रक्तस्राव की जो स्त्रीच्या योनी मार्गातून दर महिन्याला बाहेर येतो. तो का येतो तर प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतमध्ये जे आवरण असते त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो. हे जे आवरण आहे ते मासिक पाळीच्या 5व्या दिवसापासून वाढत जाते. ते साधारणतः 1 मिलीमीटरपासून 10 मिलीमीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर इतके गादीसारख्या प्रमाणात वाढते. समजा एखाद्या स्त्रीला गर्भधारणा झाली नाही तर या 1 सेमीच्या आतला रक्तस्राव बाहेर येतो. तर यामध्ये रक्त व गर्भाशयाच्या आतल्या आवरणाचे तुकडे असतात, त्यालाच आपण ब्लिडिंग होणे असे म्हणतो. तर हे होणे अतिशय आवश्यक आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि या क्रियेमुळे स्त्रीचे गर्भाशय नैसर्गिकरित्या स्वच्छ होऊन पुढील गर्भधारणेसाठी तयार होते. साधारणतः ही पाळी स्त्रीच्या 9व्या ते 10व्या वर्षी सुरू होते. तर हे आजकाल कमी वयातच अशा प्रकारची पाळी सुरू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. अगोदर ही मासिक पाळी येण्याचा कालावधी किंवा वयवर्ष हे जास्त होते, परंतु आता साधारणतः 9व्या ते 10व्या किंवा काही ठिकाणी 8व्या वर्षी देखील मुलींना मासिक पाळी सुरू होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर अशा प्रकारे मासिक पाळी म्हणजे काय हे आम्ही व्यवस्थितरित्या उपस्थित मुलींना त्यांच्या भाषेत समजून सांगितलं. तर त्यानंतर बघा, मासिक पाळीतील स्वच्छता. रक्त हे जर जास्त वेळ एकाच ठिकाणी राहिले तर ते इन्फेक्टेड होऊन त्याचा सडल्यासारखा दुर्गंध येतो. म्हणून मासिक पाळीमध्ये हा रक्तस्राव अडवण्यासाठी आपण जे काही सॅनिटरी पॅड वापरतो ते साधारणतः 4 ते 6 तासांनी बदलणे आवश्यक असते. व जर एखाद्या मुलींमध्ये जास्त रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी हे पॅड दर 2 तासाला बदलावे की जेणेकरून हे रक्त जास्त वेळ योनी मार्गात राहून इन्फेक्शन किंवा फंगलची त्या ठिकाणी वाढ होऊ नये. तर अशा प्रकारे आपण त्यांना पॅड वगैरे व्यवस्थितरित्या वेळोवेळी बदलण्याचा सल्ला द्यायचा आहे. तर त्यानंतर बघा, तर हे पॅड देखील मुलींना योग्य प्रमाणातच वापरण्याचं देखील आपण सांगायचं आहे, कारण एक पॅड कुजण्यासाठी 100 वर्ष लागतात. त्यामुळे वाढत्या पॅड वापराचे प्रमाण वाढल्याने निसर्गाचा समतोल बिघडू शकतो. त्याचप्रमाणे वापरलेले पॅड योग्यरित्या रोल करून पेपरमध्ये गुंडाळून डस्टबिनमध्ये
टाकावे, इतरत्र फेकू नये किंवा बाथरूममध्ये ठेवू नये किंवा फ्लश करू नये. तर अशा प्रकारे त्याचं डिस्पोज वगैरे कशा प्रकारे करायचं हे देखील आम्ही उपस्थित किशोरी मुलींना अगदी व्यवस्थितरित्या समजून सांगितलेलं आहे. तर त्यापुढील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासिक पाळीमध्ये या किशोरी मुलींनी कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा, कुठल्या प्रकारच्या आहाराचा किंवा पदार्थांचा आहारामध्ये त्यांनी समावेश करावा हे देखील आम्ही व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. तर बघा, पाळीतील आहार हा चौरस व सकस असावा. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य, दूध, मांस, अंडी, फळे, डाळीयुक्त असावा. फास्ट फूड्स, जंक फूड्स, पिझ्झा, बर्गर, चिप्स, केक, त्यानंतर समोसे वगैरे असतील किंवा वडापाव, तर अशा प्रकारचे जे काही फास्ट फूड किंवा जंक फूड आहेत, तर अशा प्रकारचे पदार्थ या किशोरी मुलींनी टाळणं आवश्यक आहे. कारण की यामुळे त्यांच्यामध्ये जे काही पोषक घटक आहेत तर ते त्यांना न भेटल्यामुळे ॲनिमियाचं प्रमाण देखील वाढू शकतं. तर अशा प्रकारे आम्ही व्यवस्थितरित्या किशोरी मुलींना समुपदेशन करून ही बैठक संपवण्यात आली व नेहमीप्रमाणे इथं अनुक्रमणिका किशोरी मुलींची नावे आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.